राज्य सरकार विरोधात कंत्राटदार महासंघ पुन्हा आक्रमक पवित्र्यात. थकबाकी मिळाली नाही तर सरकार विरोधात उग्र आंदोलनाचा दिला इशारा. मागील अनेक वर्षांपासून कंत्राटदारांची थकबाकी न मिळाल्यानं राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाआधी आक्रमक भूमिका राज्य कंत्राटदार महासंघाने घेतली आहे. पुन्हा एकदा तुम्ही सरकारला काय देणार आहात? कंत्राटदारांना पाठवण्याचं काम सरकार करते. 100% महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने गेल्या 2 ते 3 वर्षापासून आम्ही सातत्याने लढा देतोय. पण शासन हे पूर्णपणे जसं आपण झोपेचं सोंग घेतो तसं घेतलेलं आहे. आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत शासनाकडनं कुठल्याही प्रकारची मदत होत नाहीये. आणि आता येत्या 23 तारखेपासून महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. मागच्या वेळेला त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये साधारणतः 2 नंबरचा निधी हा महाराष्ट्र शासनाने हा बांधकाम विभागाला देण्यात आला होता. परंतु आता मला शासनाला हे सांगायचं आहे की आता तो स्वतः दिवंगत आता दादा गेलेले आहेत, त्यामुळे आता अर्थ खातं हे स्वतः मुख्यमंत्री साहेबांकडे. माझी त्यांना विनंती आहे की साहेब, तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र जर घडवायचा असेल तर इथला जो छोटा काम करणारा जो वर्ग आहे, जो रोजगार निर्मिती करणारा जो वर्ग आहे, जो टॅक्सेबल भरणारा जो वर्ग आहे, त्याला जर तुम्ही उभं नाही केलं, या मायक्रो इंडस्ट्रीज मधल्या जर कंत्राटदाराला ठेकेदाराला जर तुम्ही नाही उभं केलं तर हा कंत्राटदार हा कसा जगणार? त्यामुळे येत्या 23 तारखेपासून जे अधिवेशन सुरू होणार आहे, अर्थसंकल्प मला वाटतं 3 ते 4 तारखेला मांडणार आहेत. माझी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा अर्थमंत्री म्हणून विनंती आहे की त्यांनी भरघोस निधी हा बांधकाम विभागाला द्यायला पाहिजे, कंत्राटदारांना द्यायला पाहिजे. अन्यथा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना यांच्या मार्फत पुन्हा एकदा आमचं राज्यस्तरीय एक बैठक होईल आणि एक जोरदार आंदोलन आम्ही या महाराष्ट्रामध्ये उभं केल्याशिवाय राहणार नाही. अनेक कामं जी आहेत ती बांधकाम विभागाला देण्यात आलेली आहेत. अनेक काम प्रकल्प मार्गी लावण्यासाठी देण्यात आलेले सरकारकडून, मात्र निधी जो आहे तो अपुरा पडतोय. आधीचे निधी देखील देण्यात आलेले नाहीये, त्यामुळे नवनवीन कामं येत आहेत, मात्र निधी कुठेतरी अपुरा देखील झालेले की हजारो कोटीचा निधी आता ठाण्यासाठी येणार आहे. उन्नत मार्ग असेल, कोस्टल असेल, असे देखील कामासाठी येणार. नाही, बरोबर आहे. आता हे जे आहेत, जे प्रगतीचा मार्ग जे सांगितले तो प्रत्येक वेळेला की आपण राज्य विकासाच्या मार्गावरती चाललंय, प्रगतीच्या मार्गावरती चाललंय, निधी उपलब्ध होतोय. पण निधी कुठे आहे? निधी हा फक्त इन्फ्रावाल्यांना देण्यात येतोय. जे इन्फ्रावाले करतायत 1000 कोटीची कामं, 5000 कोटीची कामं, 500 कोटीची कामं, 200 कोटीची कामं, ह्यांना निधी उपलब्ध आहे. पण जो 1 लाखापासून जो 10 कोटीच्या आतमधला जो कंत्राटदार जो काम करतोय, जो रोज तुम्हाला सांगतो झेंडावंदनचं काम करता, त्याला कलर लावायचा असेल त्याच्यासाठी जो धावतो, एखाद्या नळाची तुटी तुटली तर त्यासाठी धावतो, एखाद्या जर संडासचा जर चेंबर्स भरलेला असेल, त्या शौचालय साफ करायचं असेल तर तो तिथे धावतो. ह्या कंत्राटदाराला निधी देण्यासाठी शासनाकडे निधी नाहीये. म्हणजे शासन हा दुट्टप्पीपणा करते, यातनं स्पष्ट दिसून येते. किती निधी आहे आणि किती निधी पूर्ण केला? महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने जो काय पूर्ण लेखाजोखा घेतला होता 2 वर्ष, 89,000 कोटीचे एकूण कंत्राटदारांची सगळ्यांची बाकी होती पूर्ण राज्याच्या सगळ्या विभागाची. त्याच्यामध्ये बांधकाम विभाग आलं, त्याच्यामध्ये जलजीवन आलं, त्याच्यामध्ये जलसिंचन आलं. तुम्हाला सांगतो इतर सगळ्या गोष्टी असतील, अगदी महानगरपालिकेतले सुद्धा जे कंत्राटदार असतील त्यांचा सुद्धा त्यामध्ये आम्ही हे घेतलेलं आहे. आज ठाण्यामध्ये जे ठाणे सभा मंडळ आहे याच्यामध्ये तुम्हाला सांगतो जे लेखाशीर्ष आहे, जो हेड आहे, म्हणजे प्रत्येक कामाला हेड दिलेला असतो, या लेखाशीर्षानुसार 2114 कोटी रुपयाची थकबाकी आहे आणि आम्हाला पैसे शासनाने दिलेत फक्त 437 कोटी रुपये. कसं काय हे मिळणार मला सांगा बरं? हे शासन एकीकडे सांगतंय की आपण विकासाचं पर्व करतो, पण विकासाचं पर्व जमिनीवरती कुठे दिसतंय? विकासाचं पर्व जमिनीवरती दिसत नाहीये. एकंदरीत असे कोणकोणते कंत्राटदार आहेत की ज्यांचा निधी पास